हजारो सर्वसामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोरेस घोटाळ्याचे पैसे अंगाडियांच्या माध्यमातून फिरवण्यात आल्याची माहिती ईडीच्या तपासात पुढे आलेली आहे। या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि सुरत इथं 4 ठिकाणी छापेमारी केली आहे। या छाप्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी 6 कोटी 30 लाखांची रोकड जप्त केली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अपडेट? निश्चितच लागवी या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अर्पेश खारा याने 2 परदेशी नागरिकांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणात पैसे जमा केलेले होते आणि हे पैसे जे आहेत ते क्रिप्टोकरन्सीच्या मार्फत वळवल्याची माहिती जी आहे ती ईडीच्या तपासात समोर आलेली आहे। विशेषतः अल्पेश हा भारतातील एका मोठ्या अंगडिया सेवेशी सुद्धा संलग्नित होता आणि याच अंगडिया सेवेचं नेटवर्क वापरून त्याने हे एकंदरीत पैसे आहेत ते आता परदेशात वळते केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे ईडी या प्रकरणात आता अधिक तपास करून आणखी धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहे। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।